टाकल्या हवा मिरच्या सुकत. हे बघा, ऍक्च्युली मी थोड्या चुकीच्या टाकल्यात मिरच्या सुकत. त्या ज्या साध्या मिरच्या आहेत ना त्या या साईडला पाहिजे होत्या, कारण त्यात थोड्याशाच आहेत ना म्हणून, आणि या ज्या जास्त आहेत म्हणून त्या साईडला मोठ्या बॅनरवरती पाहिजे होते. स्ट्रिक्ट ऑर्डर आहे भाई की मिरच्या सुकट टाकच आज, कारण उद्या कुठ्याला द्यायचे आहेत ना. आय थिंक सो उद्या कुठ्याला द्यायचे आहेत मला असं वाटतं. नाही जर सुकट टाकल्या असत्या ना तर मम्मीने दिमाग खराब केला असता रे, ओरडली असती, शिव्या घातल्या असत्या. त्या तिखटा मिरच्या आहेत, खरंच तिखट आहेत का बघू जरा, खाऊन एखाद्या बघतो जरा छोटीशी. बाई खरंच तिखट आहे. नाही मिरच्या चुकून आणल्या. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला. मी आत्ताच उठलोय. ऍक्च्युली मी सकाळी 4 वाजता उठणार होतो मम्मी सोबत, बट मी असं ठरवलं होतं. बट झालं असं की काल रात्री मी 2 वाजता झोपलो. कालची ब्लॉगची एडिटिंगच एवढी होती ना, तर संपतच नव्हती नाही का. तर ब्लॉग एडिटिंग करून टायमर लावून पोस्ट करून मग नंतर मी 2 वाजता झोपलो, कारण आयफोनचा स्टोरेज वगैरे सगळं मॅनेज करावं लागतं ना, ते लोडच होत नव्हतं माहितीये का, म्हणून लेट झोपलो 2 वाजता. तर फिलहाल तर आत्ताच उठलोय, सगळे गेले कामाला. आणि मम्मीने मला कालच सांगून ठेवलं होतं मी नाही आहे आज, मी कामाला जाणार आहे, तर तुलाच हे बघा या मिरच्या आहेत ना त्या सुकट टाकायच्या आहेत टेरेसवरती पुन्हा काल सारख्या, जसं काल मम्मीने टाकलं तसं. तर ऊन निघायची वाट बघतोय मी. ऊन निघालं ना तर फटाक दिशेन टेरेसवरती जाऊन मिरच्या टाकणार मी. तर फिलहाल तर हाफ फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर ऊन निघायची वाट बघतो आणि डायरेक्ट टेरेसवरती जातो. ठीक आहे. ऊन आलं होतं म्हणून आता मी टेरेसवरती आलोय मिरच्या घेऊन. एकच गोणी आणली आहे, कारण एका हाताने 2-2 नाही जमणार ना म्हणून. तर ही आता ठेवू आणि खालती जाऊन अजून एक गोणी आहे, अजून एक धन आहेत एका थैलीत, ते पण आणतो. आणि मग पूर्णपणे इथे सुकट टाकतो, कारण मम्मी हीच जागा बोलली होती सुकट टाकायची, इथेच सुकट टाकायची. कारण काल त्या साईडला सुकट टाकली होती ना, तिथं सावली आली होती, म्हणून मम्मी बोलली की इथं टाक सुकट. मोस्ट मॅक्स 4 वाजेपर्यंत सुकट टाकायचे, कारण नंतर तर ऊन जातं ना म्हणून. तर फिलहाल तर दुसरी कोणी आणू थांबा, ही इथेच राहू दे. दुसरं पण आणलं बघा. अरे बापरे, दुसरी पण गोणी आणली. आता एकदम सुकट टाकू. टाकल्या हवा मिरच्या सुकत. हे बघा, ऍक्च्युली मी थोड्या चुकीच्या टाकल्यात मिरच्या सुकत. त्या ज्या साध्या मिरच्या आहेत ना त्या या साईडला पाहिजे होत्या, कारण त्यात थोड्याशाच आहेत ना म्हणून, आणि या ज्या जास्त आहेत म्हणून त्या साईडला मोठ्या बॅनरवरती पाहिजे होत्या. तर काय हरकत नाही, जास्त आहेत म्हणून थोड्या इथं थोड्या तिथं टाकलेत. त्यात त्यांच्याच आहेत साध्या मिरच्याच्या, आणि या तिखटा मिरच्याच्या आहेत या दोघं. भाई हे बांबू जमा करायला ना, म्हणजे हे सळी आहे ना ही जी, ॲक्च्युली हे जे प्लेयर्स आहेत ना ते ह्याचे आहेत. ते मी कसे कसे उचलून आणले. खूप डिफिकल्ट होतं बघा ना, एकच मोठीवाली आणली आहे. काय भेटतच नव्हतं मला, कारण हे तर कालचंच होतं सगळं, ते आम्ही तिकडं ठेवलं होतं लपवून. तर हे तर झालं, बट हे एकदाच आणलंय मोठंवालं मी तिकडनं. तर फिलहाल तर टाकलेत, धनं पण टाकलेत बघा सुकत. मम्मी बोलली अशाच उघडून ठेव, फक्त टाकू नको कुठे. तर असं पसरवून ठेवून टाकलंय. हवेने उडणार नाही, पूर्ण बंदोबस्त केलाय बघा मस्तपैकी. तर ह्याला आता 4-5 तास सुकवू आणि त्याच्यानंतर आवरू मॅक्स 4 वाजेपर्यंत. आता जातो खाली, थोड्या वेळाने परत राऊंड मारायला येतो, उडल्या आहेत का नाही बघायला. उडल्या असेल तर परत मग गोळ्या करायला लागेल. उडणार तर नाहीत, एवढा बंदोबस्त करून ठेवलाय, पण तरी पण एवढा घामाघूम झालोय ना. दगडं बिगडं कुठून कुठून जमा करून आणलेत तिकडून, पूर्ण छोटं छोटं हा दगड, हे सगळं पूर्ण. हे तर होतं आमच्याकडे, हे जे होते ते कालचेच मम्मीने वेचून ठेवले होते. बाकी तर हे पूर्ण दगड बिगड तिकडनं आणलंय, इकडनं आणलेत सर थोडं थोडं. मम्मीची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे भाई की मिरच्या सुकट टाकच आज, कारण उद्या कुट्याला द्यायचे आहेत ना. आय थिंक सो उद्या कुट्याला द्यायचे आहेत मला असं वाटतं.
नाही जर सुकट टाकलं असतं ना तर मम्मीने दिमाग खराब केला असता नाही का, ओरडली असती, शिव्या घातल्या असत्या. म्हणून मी आत्ताच घरी आलोय आणि तोंड हात धुवून आता मी नाही का नाश्ता करायला बसलोय. ते बघा, वालची भाजी आणि मी थोडेसे मम्मीने मटकी भिजत घातलेले ते पण घेतले. मला आवडतात असे कच्चे खायला भाजीसोबत. आणि चपाती. सकाळचा नाश्ता मी आत्ता करतोय माहिती का. वाजले जवळजवळ 11. मी ऊन यायचा वेट करत होतो आणि मी नाश्ता बिष्टा केलाच नाही माहिती का. मी कधी मिरच्या सुकट टाकतोय आणि कधी खाली येऊन नाही का नाश्ता करतोय, असं झालं होतं मला वरती. तर आणि खूप नाही का गरम होत होतं म्हणून मी हातपाय तोंड धुवून आता नाश्ता करायला बसलोय. अंघोळ नाही केली अजून मी, कारण मला परत वरती जायचंय ना. तर पूर्ण परत मग अंघोळ करून पूर्ण घामाघूम होणार वरती गेल्यावरती. कारण मिरच्या बघायला जायला लागतील ना, म्हणून. तर फिलहाल तर खाऊन घेऊ आणि थोडं रेस्ट करून नंतर पुन्हा वरती जाऊ. मी पुन्हा टेरेसवरती आलोय. मी म्हटलं होतं ना मी मध्ये 2 वाजता येईल टेरेसवरती पुन्हा बघायला. तर बघायलाच आलोय की मिरच्या उडून तर नाही गेल्यात, म्हणजे ते कागद वगैरे उडून तर नाही गेलेत, व्यवस्थित आहेत का, या कबूतर विबूतरने हागून घाण तर नाही गेली आहे. तर नाही काय, जसं करून गेलो तर तसंच आहे मस्तपैकी, टेन्शन नाही. आणि मस्तपैकी ऊन लागतंय त्यांना, मिरच्यांना. आत्ता कडक ऊन आलं नाही का, म्हणजे एकदमच कडक 2 वाजता. हे कबूतर्स आहेत ना, फक्त त्यांची टेन्शन आहे बस. हागायला नाही पाहिजे. हे नसतं ना मग त्यांना बसायला चान्सच नव्हता ना कुठे. हे म्हणून त्यांना बसून नाही का हाकतील ह्याची भीती आहे. बाकी तर काय विषय नाही. असं पसरव हे बघ, कडक झालेत पूर्ण मिरच्या मस्तपैकी. मम्मी बोलली जरा लक्ष ठेव बाबा, मिरच्या आमच्या कोणतरी घेऊन जाईल. तर फिलहाल तर काय नाहीये, परत खाली जातो मी. मग डायरेक्ट आता 4 वाजताच येतो मिरच्या आवरायला. 4-4:30 पर्यंत आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय. कारण मी टेरेसवरून आलो होतो ना, तर आतमधून खूप घामाघूम झालो होतो मी, म्हणून थोडं आंघोळ करून फ्रेश झालोय. आता मी काय खायला बसलोय माहितीये का, हे बघा, मटकी भिजत टाकलेली मम्मीने ना, त्याला मोड आलेत. तर मगाशी मी जेवताना खाल्ली होती, आता परत वाटीत घेऊन खातोय, कारण मला मटकी कच्ची खायला खूप आवडते. आणि हे हेल्दी पण असतं खूप. मग यात मी चटणी टाकली, मीठ टाकलंय आणि तेल टाकलंय खोबरेल, आणि याला असं हलवून मग आता मस्तपैकी खाणार आहे मी. थोडा हेल्दी आहे नाही का, भारी वाटतं. आणि मला कच्चे मोड खायला ना भारी वाटतात. मी आता टेरेसवरती पुन्हा आलोय. वाजले 4:30. ऊन लगभग संपलंय पूर्ण नाही का. तर आता आवराआवर करायची वेळ आहे. म्हणजे या मिरच्या आहेत ना सगळ्या भरून ठेवतो गोणीत आणि घेऊन जातो घरी. तर कसं आजच्या पुरती एवढं ऊन बस आहे. मला वाटतंय मिरच्या ना एकदम कुडकुडीत झाल्यात नाही का, सुकून मस्तपैकी. आहे बघा, दाखवतो. ए हा झालेत बरोबर. आहे बघा, बरोबर झालेत. कारण याची डेट तुटली पाहिजेत, एवढे कडक झाल्या पाहिजेत मिरच्या नाही का सुकून. हे बघा तुटतायत, म्हणजे मिरच्या ऑलमोस्ट चांगल्या सुकल्यात. आणि धन पण सुकलेत मस्तपैकी, कुडकुडीत झालेत सुकून मस्तपैकी. आता ऊन संपले, आता ह्याला आवरतो आणि घरी घेऊन जातो. मम्मी पण खुश होईल मस्तपैकी. आज मस्त पद्धतशीर मिरच्या कडक झाल्यात, आणि हेच पाहिजे नाही का आपल्याला पण. मम्मी खुश तर मी खुश. ह्या साईडचं तर भरलं कसं कसं, खूप कठीण होतं यार. घाम बघा किती आलाय मला. आय थिंक माझा चंद्रकोर पण नाही का पसरला असेल. आता डोळ्याला हात लागला ना हे हाताचा तर आग होईल. एवढं नाही होणार, हा साध्या मिरच्या आहेत म्हणून एवढं नाही. ह्या टिकटा मिरच्या आहेत यार, ह्या आता भरायच्या आहेत. ह्यालाच भरताना एवढं वाट लागले, तर ह्याला भरताना किती वाट लागेल. या टिकटा मिरच्या आहेत, खरंच तिखट आहेत का बघू जरा खाऊन एखाद्या. बघतो जरा छोटीशी. अरे बाईक तर खरंच तिखट आहे. अरे लय
लय तिखट मिरची आहे, खूप जास्त तिखट आहे भाई, खूप जास्त तिखट आहे. खूप जास्त तिखट आहे भाई, खरंच ही लय तिखटी मिरची आहे. भाई झाल्या सगळ्या मिरच्या पॅक. हे बघा, खूप मुश्किल होता पण झालं. बॅनर पण घडी करून ठेवलेत तिकडे, धने पण बांधलेत. आता फक्त हे जे आहेत ना पिल्लर्स, जे मी आणले होते, या काठ्या बिठ्या सगळ्या, ते दगडं बिगडं बघा, ते सगळं आपल्या आपल्या जागेवरती ठेवतो जाऊन, आणि हे घेऊन जातो. भाई एवढा वैतागलोय ना, घाम बघू शकता माझ्या फेसवरती तुम्ही. पसारा करायला नाही का काय नाही वाटत, पण ते आवरून ठेवायला खूप नाही का फाटते अक्षरशः. तर तेच आता झालंय. हे आता उघडून पसरवायला काय वाटत नव्हतं, भरून ठेवायला लय फाटली होती. तर झालं आता, फक्त हे रॉड ठेवतो तिकडे, पिल्लर्स वगैरे, बाकी घरी जातो मग. आई ग, एवढा थकलोय ना मी. आत्ताच घरी आलो टेरेसवरून, आणि फेसवरती दिसत असेल एवढा घाम आलाय मला. आता फ्रेश होतो थोडासा. आणि ती मिरची मगाशी खाली होती ना, ती एवढी तिखट होती ना, एकच बाईट मारला तर अजून चुरचुरतंय आतमधून तोंड. तर पहिलं तर पाणी पितो, नाही नाही, पहिला फ्रेश होतो, हातपाय धुतो, आणि नंतर पाणी पितो आणि थोडं रेस्ट करतो यार. खूप थकलोय. खायचं काम नाही एवढं सगळं अन्न टेरेसवरून खालते. हा, आणि एवढं वजन आहे हे. मम्मी आल्यावरच उठतो, थोडं रेस्ट करतो आता. मम्मी बघा आत्ताच आली आहे, आणि मम्मी आज लेट आली आहे, 7 वाजता. मम्मी गेली होती स्वामींच्या मठात आमच्या इकडे चेंबूरमध्ये. मी पण अनेक वेळा गेलोय मठात त्या. तर मम्मी तिकडे गेली होती कारण आज स्वामींचं प्रकट दिन होतं ना, म्हणून. है ना मम्मा? प्रकट दिन म्हणजे मम्मा? अच्छा, म्हणजे आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ जन्मले होते. काय बोलते? हा, 157 वर्ष झाली मम्मी असं सांगत्या स्वामींना. म्हणून मम्मीना प्रसाद घेऊन आले माझ्यासाठी. कारण मम्मीला ह्यामुळेच लेट झालं की मम्मी मंदिरात होती, तर येता येता लेट झाला, तर मम्मी प्रसाद घेऊन आली मला. हे बघा, बुंदी. श्री स्वामी समर्थ. मिरच्या चुकून आणल्या. थँक्यू. हे बघितलं, मम्मीची ही सवय ना लय बेकार. एक काम सांगितलं ना तर 10 सांगणार. आता बोलते दूध आणजा बाहेरून. अरे मी आणणं होती पण कशी आणू आता? हे काय आणलं? तांदूळ आणले 10 किलो कंबूर. 10 किलो मग ट्रेन मधून? ट्रेनमधून. अरे बापरे. एका माणसाने विचारली, चाय मी घेतो बघ. अजून आज मामा आले तो वाटते, हागले कोणतरी. हा, परत हे आणायला लागल, पॅड चिपकवायला. मम्मी ना उंदरांना मामा बोलती. मम्मी रागवती, मम्मी तो शब्द घेऊ देत नाही, मामा बोलायचं बोलते. हे बघा, गॅसचा हाच प्रॉब्लेम आहे. मम्मी सकाळी ना गॅस खालून बंद करून गेली होती जेवण बिवण करून, तर डायरेक्ट रात्री आता खालून गॅस ओपन केली ना तर वरती गॅस चालू होत नाही. एकदा बंद केली ना मग चालू होत नाही. मग ते परत ते बाटल्याचं ते काढायचं, मग गॅस हलवायची, अशी ते करते बघा मम्मी. आणि परत ते बटन लावायचं आणि त्याच्यानंतर गॅस ऑन करायची, मग चालू होते गॅस. हा प्रॉब्लेम ना गेले 2-3 दिवस चालूच आहे आमच्या घरात. है ना मम्मा? चालूच होईल मग. ते बघा, मम्मी करते ट्राय. हा, झाली चालू. झालं भाई, एकदाच सॉल्व. मम्मी आहे गे, कुठे गेली? दूध आणि रवा. चल ये चाय प्यायला. गे तेरा गुड्डे बिस्किट ले. गुड्डे किलो आहे तेरे लिए गुड्डे 10 वाला. और मेरे लिए बोरबोन. हा, नाही ते 5 वाला आहे, त्याच्याकडे 10 वाला नव्हतं. मग 5 वाला 5 रुपयाचं ना पार्ले बिस्किट कुत्र्यांना घातलं मी, है ना? घालायचं हमेशा. उद्या मिरच्यांचं देठ करायचं आणि गरम मसाला संध्याकाळी भाजून साफ बीट मिरच्या करून परवा जरा तापवायच्या आणि दुपारनंतर
दळाई घेऊन जायचं गरम गरम. अच्छा ठीक है ओके ओके. चल कल भी बहुत काम झालं है. तुझं? मम्मी उद्या सुट्टी आहे तुला? अरे सुट्टी आहे पण ती बाथरूमचं काय टेन्शन आहे. उद्या काय आहे? उद्या ईद आहे ना. अरे हा उद्या ईद आहे म्हणून सुट्टी आहे मम्मीला. आणि परवा संडे म्हणून मम्मी 2 दिवस घरीच राहणार मस्त. आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर काय बनवते आज? डाळ भात बनवते आणि आता शिरा बनवते बस. हा. तर मी आता वाशीला आलोय. घरी ना बोर होत होतं म्हणून मी वाशीला आलोय आता थोडं रिलॅक्स व्हायला. माझा परम मित्रही आलाय सोबत. ह्यालाच भेटायला आलोय मी. ॲक्च्युली ह्याचा काल लास्ट दिवस होता ऑफिसचा. म्हणजे याने रिझाईन केलं कारण तिथे लय किटकिट होती नाही का त्या ऑफिसमध्ये. ॲक्च्युली पहिलं ते चॅटिंगचं होतं ना तुझं. चॅट प्रोसेस होती. नंतर आता ते कॉलिंग केली म्हणून याला नाही का वैताग यायला लागला तिथे. आणि तो बोलला की एवढीच सॅलरी आहे आणि नाही का एवढं काम करून घेत आहेत म्हणून. पण माहितीच आहे मी किती वाजता सुटतोय काय. हा ना 10 10:30 वाजता एक दिवस सुटतो तो माहिती का. काय करायचं सांगा आता. कधी तर म्हणून बोलला की जाऊ दे मी दुसरा जॉब बघेन. तर आता 2-3 दिवस तर रिलॅक्स आहे. रोज भेटेल आम्हाला माझ्या टायमावर भेटेल. परत दुसरीकडे मग टाइम मॅनेज करावा लागेल म्हणून. फिलहाल तर आज भेटलाय मस्तपैकी. तर आता बसू बोलू थोडं आणि मग निघू. माझा परम मित्र ट्रेन पकडून गेला त्याच्या घरी. मी पण आत्ताच आलो आहे पनवेलला आणि ऑलमोस्ट पोचलो आहे. चालतो आहे घरी जायला. तर मजा आली भेटून आज. तर आता घरी जातो. सगळे झोपले असतील. जेवतो गपचूप जाऊन आणि भांडी धुवून ठेवतो. फिलहाल तर आपल्या ब्लॉगला ना इथेच एंड करू आपण. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.